स्टार्ट आहे. श्वास पूर्ण घ्यायचा आहे, दीर्घ घ्यायचा आहे. मस्त. मला जे व्याख्यान मिळालेलं आहे स्केलेटल सिस्टम आणि ॲक्युप्रेशर म्हणजे आपली जी टेक्निक आहे निसर्गोपचाराची ॲक्युप्रेशर, ह्या टेक्निकला आपल्याला ते हाडांच्या सांगड्यांमध्ये कसा वापर करायचा ते शिकायचं आहे. म्हणून डोळे बंद करूया आणि पूर्ण ही जी ट्रीटमेंट मला शिकायला मिळणार, जे व्याख्यान मला मिळणार आहे ते पूर्णपणे आत्मसात करणार आहे ही आपण स्वतःलाच आज्ञा करूया. श्वास घेऊन पूर्ण काढताना पोट आतमध्ये घ्या. प्रार्थना. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुम्हारे बिन हमरा कोनो नहीं. हमरी उलझन सुलझाओ भगवन, हमरी उलझन सुलझाओ अल्लाह, तुम्हारे बिन हमरा कोनो नहीं. आँख खोलकर हम ये व्याख्यान बहुत अच्छे से सुनने वाले हैं. शीतल रेडी? बाकी कौन बाहर है? चलो जल्दी से बोलो अंदर. लेक्चर स्टार्ट हो रहा है. इमिडिएटली इन अपने अपने नोटबुक्स आणि टिप्पण काढायचं आहे. व्यवस्थित लिहा. पहिलं स्केलेटल सिस्टम अँड ॲक्युप्रेशर. काय करणार आहे आपण? दिस वन इज अ टॉपिक फॉर 10 मार्क्स जो अभी मैं आपको बता रही हूँ. इट इज़ फॉर 10 मार्क्स. देवकर दादा, साधनाताई, शीतलताई. चला शीतलताई, खूप दिवसानंतर तुम्ही जॉईन झालेला आहात. हां देवकर दादा, चला चला चला. जगताप दादा. स्केलेटल सिस्टम अँड ॲक्युप्रेशर आपल्याला कसं शिकायचं माहिती का? ॲनाटॉमी एकदम सोप्या पद्धतीने शिकायचं आहे आणि यूज इट. नाउ जस्ट आई हर्ड अबाउट द आमिर काजी कि ही हैज़ अ प्रॉब्लम इन हिज स्पाइनल कॉर्ड, है ना, हल्का सा प्रॉब्लम है, बट इट इज़ क्यूरेबल. इट इज़ क्यूरेबल. हाँ, एंड इट्स वेरी इसेंशियल टू लर्न स्केलेटल सिस्टम में हमारा जो वर्टेब्रे है और वो वर्टेब्रे में हमारे जो दैट इज़ व्हाट आई विल से कि अभी मैं बताऊंगी आपको कि कहाँ पर गैप्स है, हाउ टू यू गिव प्रेशर ऑन इट अँड हाउ यू विल इट विल बी क्युरेबल. कसं ते पटकन तुम्ही त्याच्यातनं बाहेर येणार ते आपल्याला आजच शिकायला मिळणार आहे. ओके, सो इट इज़ व्हेरी मच इसेंशियल. कोण आहे बाहर? 2 स्टूडेंट और सिर्फ सविता मैडम है. ठीक है, चलो जुड़ गए. देवकर दादा, शीतल जॉइन हो परत. चला. नाव द सिस्टम आवर स्केलेटल सिस्टम म्हणजेच अस्थि संस्था म्हणजेच हाडांचा सांगाडा. दिस वन इज अ फ्रेमवर्क ऑफ आवर बॉडी. इट गिव्स शेप. काय देतोय ते? आकार देतोय शरीराला. काय देणार? आकार देणार आहे. आणि अजून एक काय इम्पॉर्टंट आहे? संरक्षण, आधार. येस, संरक्षण इज अ प्रोटेक्शन. आम्ही राइट इट डाउन. आवर स्केलेटल सिस्टम is a framework of our body and it gives shape, even it gives us protection to all organs. All organs it keeps like fit. An adult human body, जैसे मैंने बताया था 305, पर वो बहुत छोटा अगर बच्चा है दैट वी कैन कॉल न्यू बॉर्न बेबी, उसमें 300 बोन या 305 बोन होते हैं. बहुत ही नाजुक रहा तो क्योंकि वो जुड़े होते हैं. जैसे फॉर एग्जाम्पल स्कल. बरं का दादा, म्हणजे हा जो है ना, मैं इसको लिखो 1 मार्क के लिए आएगा कि कौन सा बेबी में कितने बोन्स होते हैं और एडल्ट में कितने बोन्स होते हैं. किती असतात मोठ्यांमध्ये? येस, परफेक्ट. 206. पहला वाला क्वेश्चन था आपका कि एडल्ट ह्यूमन बॉडी हैज़ 206 बोन्स एंड अ न्यू बॉर्न बेबी हैज़ 300 बोन्स. 305 व्हेन इट्स अ वेरी वेरी लाइक हम बोलते हैं ना 2.5 पाउंड का बच्चा हो गया, एकदम नाजूक है, 8वें में बर्थ हो गई, है ना, 8व्याच महिन्यात त्याचं बालपण झालं आहे, तर ते 305 हाडं असतात. 300 जे आहे ते न्यूबॉर्नमध्ये आणि 206 जे आहेत ते एडल्ट्समध्ये. हा माझा अभ्यास आहे. नेक्स्ट घ्या. आता आपल्याला ही जर एकदम ऐसे एग्जाम्पल बताते. घर है हमारा, अगर उसका जो हमारा मजबूत एक फ्रेम होती है, बरोबर आहे का? आपण म्हणतो पाया मजबूत तर घर मजबूत, है ना. मग कसलं ते लोड बेरिंगचं आहे का? दुसरं कोणतं असतं? पिल्लर आहे का? नाही, अजून काहीतरी आता नवीन निघालं नाही का? बरं, मग फ्रेम मजबूत तर तुम्ही मजबूत, नाही तर मग तुम्ही पण तेच. काय तेच? चालता चालता ठेस लागली का लगेच फ्रॅक्चर. अशी हाडं आपल्याला नको. त्याला बोन डेन्सिटी म्हणतात
आणि ती आपल्याला जपायची असेल तर कॅल्शियम शुड बी. माझं बोट पूर्ण दुमडलं होतं, ॲक्सिडेंट झाला, गाडीने एका खड्डा सापडला नाही, पाऊस खूप होता आता मागच्या 3 महिन्यापर्यंत. अशी आपटली म्हणजे हे जे आहे ना पूर्ण असं ब्रेकच झाला. इकडची नस अशी जी आहे त्याला आपण म्हणतो डायरेक्टली टिअर झालं, ते लिगामेंटचं आपण म्हणतो, छोटी एक नस होती ना ती टिअर झाली. ॲक्युप्रेशर पॉईंटने मी अशी बसल्या बसल्या असं बसायची, इथे माझ्याकडे पेन वगैरे आहे हाताने, ॲक्युप्रेशर पॉईंट्स देऊन त्याला क्युअर केली. फक्त नस जी आहे त्याला बसवली आणि क्युअर केली. यू विल नॉट बिलीव्ह, 3 महिन्याचं फ्रॅक्चर आपण नुसतं 10-12 दिवसात त्याला मुवमेंट्स, दॅट इज कॉल्ड योगिक थेरपी, हस्तसंचालन क्रिया. अँड सेकंड थेरपी इज ॲक्युप्रेशर थेरपी आपल्या सिस्टममधली, अँड दॅट क्युअर्ड मी अँड आय एम वर्किंग. माझ्या मुलीचं लग्न पण केलं. हां, तर त्याला म्हणतात आपल्याला कसं पाहिजे, फ्रेमच एकदम मजबूत पाहिजे. आमिर, आपली फ्रेमच मजबूत पाहिजे, आधार देणारी पाहिजे. फ्रेम म्हणजे हाडेच. येस. सेकंड पॉइंट ये हो गया, 1 मार्क का आपका, 2 मार्क का, सिंगल क्वेश्चन 2 मार्क्स. नेक्स्ट क्वेश्चन, स्ट्रक्चर ऑफ युअर बोन, दॅट इज हाडांची रचना. आता 2 मुख्य प्रकारची हाडे भागाची मी सांगते बरं का. 2 भाग आहेत. कॉम्पॅक्ट बोन, बाह्य स्तर मजबूत असतो तो, एकदम कडक कणखर ताट. अँड नेक्स्ट इज स्पॉन्जी बोन्स. स्पॉन्जी बोन्स आहे ना, मऊ, त्याला आपण काय कॅन्शियस बोन पण म्हणतो, म्हणजे अंतर्गत स्तर. ठीक आहे. हनीकॉम, लाईक हनीकॉम स्ट्रक्चर आहे. वी आर हॅव्हिंग अ स्मॉल गॅप्स आहे ना, अँड दॅट गॅप्स आपल्याला त्या अस्थिमज्जा म्हणतो आपण त्याला, बोन मॅरो आहे ना. जे ब्लड सेल्स आहे त्याला फॉर्मेशन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. द क्वेश्चन इज हाऊ मेनी स्ट्रक्चर ऑफ बोन्स दॅट आर द 2 मुख्य भागांनी बनलेले ते 2 मुख्य भाग कोणते. क्वेश्चन इज ते 2 मुख्य भाग कोणते. आन्सर इज कॉम्पॅक्ट बोन अँड स्पॉन्जी बोन. बाह्य स्तर, अंतर्गत. बाह्य स्तर, अंतस्तर, अगदी बरोबर. अंतर्गत स्तर लिखा आपने. और एक मेन है जो हम गॅप्स बोल रहे हैं, बोन्स में जो गॅप्स होते हैं है ना, हाडांमध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये काय असतं, बोन मॅरो, बोन मॅरो, अस्थिमज्जा, त्याला अस्थिमज्जा म्हणतात बोन मॅरो इंग्लिशमध्ये. लिहा, त्याचं उत्तर आहे अस्थिमज्जा. इट विल कम इन अ फिल इन द ब्लँक्स ऑल्सो. इवन इट विल कम लाईक अ क्वेश्चन इज की व्हॉट इज द थिंग इज दॅर इन अ बोन है ना. गॅप्समध्ये काय असतं आणि त्याचं काय काम आहे, ते काय करतं, रेड ब्लड सेल्स. येस, रक्त निर्मिती करतं. परफेक्ट, रक्त निर्मिती करतं, रेड ब्लड सेल्सचं फॉर्मेशन करतं. आमिर लिखिए, इट फॉर्मेट रेड ब्लड सेल. आता रेड ब्लड सेल्स मला एक सांगा, बोन मॅरो, BMP म्हणजे बोन मॅरो अजून काय काय करतो. 3 वस्तू, खनिज पदार्थ. दुसरं 3 आहेत त्याच्यात, 3 आपल्याला 4 ऑप्शन येतील, त्यातले 3 राईट म्हणायचे, 1 म्हणायचं नॉट. मतलब लाईक क्वेश्चन इज की बोन मॅरो का प्रोसिजर. हां, बोन मॅरो काय प्रोसेस करतं, काय प्रोड्यूस करतं, व्हॉट बोन मॅरो प्रोड्यूस. दिस वन इज अ क्वेश्चन. बोन मॅरो, अस्थिमज्जा काय निर्मिती करते, अस्थिमज्जा काय निर्मिती करते. चला इकडे या, ये सीखो, इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट. क्या बनाता है, एक RBC. यू वॉज राइट है ना. पहला बनाता है RBC म्हणजे काय, रेड ब्लड सेल. क्या है, रेड ब्लड सेल. नेक्स्ट इज WBC. व्हाट इज दैट, व्हाइट ब्लड सेल. शाबाश, व्हाइट ब्लड सेल. आई विल राइट इट. एंड लास्ट वन इज थर्ड, प्लेटलेट. प्लेटलेट इज यूज फॉर व्हाट, कशाला, कट लागला, ब्लड क्लॉट करायचं आहे. शाबाश, पटकन भरून काढायचं आहे. एखादी नस काढली, पटकन तिथे काय करणार, सगळ्या पेशी जमा होऊन तिथे काय करणार, अशी खपली बनवून देणार आणि तिथे ते थांबवून, रक्त थांबवण्यासाठी प्लेटलेट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरस्टूड. 3 थिंग्स आर देयर, दे आर प्रोड्यूस्ड बाय बोन मॅरो. इज फर्स्ट वन इज रेड ब्लड सेल्स, सेकंड इज व्हाइट ब्लड सेल्स, अँड थर्ड इज रिपीटेड RBC, WBC आणि प्लेटलेट. यस, डॉक्टर बन रहे हो, काय बड़ी चीज़ है ये वाली चीज़, बहुत ज़रूरी है. अंडरस्टूड. क्या चीज़ है 3, करेक्ट. शाबाश. चला नेक्स्ट, पुढचा 3रा टप्पा गया, हाडांचे प्रकार, एकदम फटाफट. यहाँ मुंह खोलना है, बंद रहेगा तो मार खाएंगे. जहाँ नहीं खोलना है वहाँ खुलता है. यहाँ मुंह खोलना है स्टडीज के लिए. टाइप्स ऑफ बोन, हाडांचे प्रकार, अँड
दैट आर वेरी वेरी इंपॉर्टेंट. कितने हैं? 1 2 3 4 5. फर्स्ट लॉन्ग बोन, शॉर्ट बोन, सिसामाइड बोन आणि इरेगुलर बोन्स. लिखो, ये 5 के 5 लिखेंगे आप लोग वहाँ पर. 2 मार्क छूटे मेरे पहले के 6 और ये 5 6 7 8 मार्क. लिखो, टाइप ऑफ बोन्स पहला मैंने सिखा चुकी थी. लॉन्ग बोन्स ये रिविजन है. लॉन्ग बोन्स लांब हाडे, शॉर्ट बोन लहान हाडे, फ्लॅट बोन सपाट हाडे. राहिलं तुमचं बोलण्याचं. आपण सपाट हाडे घेतलं, स्कल आणि स्टर्नम दाखवली होती मी. सपाट स्टर्नम, फ्लॅट बोन ना. फ्लॅट बोन्स लिहा. इरेग्युलर बोनमध्ये काय घेणार? आमिर वर्टेब्रे क्या आएगा मालूम? क्या इरेग्युलर, उसमें ना एक छोटी सी डिस्क आती है जो अपन बोलते हैं ना, डिस्क स्लिप हो गई, डिस्क सा आ गया वर्टेब्रे में, तो सब में तो उसमें थोड़ा भी आया ऊपर नीचे हो गया तो दैट विल कॉजेज गैप, और वो अपन भर सकते हैं. इतने यंग एज में तो बिल्कुल 100%. एंड वो सिसमॉइड बोन्स, उसको क्या लिया था सिसमॉइड में? पैटेला. यस, पैटेला. इट विल कम इन अ सिसमॉइड बोन. इरेगुलर में क्या लिया था? वर्टेब्रे लिया था ना मैडम. 2 मार्क का क्वेश्चन है, इतना एक ही. फिर फ्लैट बोन में क्या लिया था अपन ने? स्कल और स्टर्नम. शॉर्ट बोन में क्या लिया था? कार्पस, है ना, ये उंगलियों के टार्सस. यस सर. और उसमें क्या लिया था? शॉर्ट बोन में टार्सल कार्पस. लॉन्ग बोन सबसे बड़ा फीमर. शाबाश. फीमर और ह्यूमरस है ना. ये देखो, फीमर सबसे बड़ा बोन लिया अपन ने पैर का, है ना, और ह्यूमरस लिया. आलं का? लक्षात ठेवा रे पोरांनो. चला, इसका बेचारे का टाइम आ गया. एक बार याद रखो तो भूलेंगे नहीं. ये देखो कितना इजी है. इसको बेचारे को देख लो, मंडल के बैठे शांत. सबसे बड़ा बोन है दिस वन. दिस इज कॉल्ड फीमर बोन. उसके बाद दूसरे नंबर पे कौन सा आएगा बड़ा बोन? ह्यूमरस भी बुला सकते हैं. ह्यूमरस बोन है ना. ये छोटा अल्ना है ना, छोटा. टिबिया इधर आ गया. ये बड़ा अल्ना इधर ले लिया ना, छोटा वाला बारीक. ओके, इसमें आते हैं छोटी बारीक बारीक हड्डियाँ आते हैं, तो ये कार्पस है ना. पैर में बारीक, ये जो इसके थोड़े से बड़ा है इसलिए अपन ने उसको क्या लिया है? टार्सस. वेरी गुड, है ना. वो कार्पस लिया, इसको टार्सस लिया. अब ये स्कल का चपटा है ना, इसलिए इसको बेचारे को क्या बोला हमने? फ्लैट बोन. और ये भी फ्लैट है. ये 2 को याद रखो, है ना. स्टर्नम इज फ्लैट बोन एंड दिस वन इज ऑल्सो फ्लैट बोन. ओके. और अभी पटेला, घुटने का जो आता है वो थोड़ा सबसे अलग है, इसलिए उसको सिसमॉइड बोन. एनी क्वेश्चन? चलो, अभी फंक्शन बोन. कार्य माहिती ते असं विचारते, हाडांची कार्य सांगा. खाली दिलेले असले 4. फंक्शन ऑफ बोन्स लिखो. चलो, बहुत इझी आहे. मागच्या वेळेस आपण हे फक्त रिव्हिजन आहे, पुढचं आपल्याला गॅप घ्यायचा आहे. ॲक्युप्रेशर कसं यूज करायचं आहे. मला फक्त 3 वाजेपर्यंत वेळ आहे आणि माझं स्पीडमध्ये, सगळ्या स्पीडमध्ये माझं व्याख्यान होणार आहे. रेडी? इट्स सपोर्ट्स. पहिला इट्स सपोर्ट्स. वैशाली कहाँ तक निकली? वैशाली को फोन करो, वो पहुँच रही है. उसको पता नहीं बताया मैंने, पता नहीं देती. जल्दी उधर से भेजो, काम पर चल रहा है. आपके फोन से, दूसरे आपके फोन से करो. वैशाली कुठपर्यंत पोहोचली आहे? निघ पटकन. आणि तू त्या सुमय्या तुला फोन करते, त्याच्यावरनं बोलशील. हां, कारण याच्यामध्ये व्याख्यान चालू आहे. हां, पता भेज दो उनको. ये सेंटरला लगेच लोक. हां, लगेच करते. लोकेशन डाल दो वैशाली. चलो एकदम हाडांची ना 5च आहे. एकदम सोपं कार्य आहे. फंक्शन ऑफ बोन्स आर 5. आमिर राईट इट डाऊन. सपोर्ट, प्रोटेक्शन, मूवमेंट, ब्लड सेल आणि मिनरल स्टोरेज. त्याला खनिज तुम्ही बोलला होता सर, बरं का. खनिजची साठवण एकदम इम्पॉर्टंट. खनिज साठवतं ते. हां, चला. दॅट आर द लाईक यू आर हॅव्हिंग द ऑप्शन्स आर देअर. तर काय करतील ते? 4 कुठलेही टाकून देतील. 3 ऑप्शन आणि एकच व्यवस्थित टाकतील. ह्याच्यातलं एक कुठलंही आलं तरी आन्सर लिहायचं आहे. पहिला फर्स्ट इज गिव्स स्ट्रक्चर टू द बॉडी, म्हणजे आधार, म्हणजे सपोर्ट, हाडांना आधार देणं. दुसरं आहे मग प्रोटेक्शन, संरक्षण. प्रोटेक्ट्स व्हायटल ऑर्गन्स लाईक अ ब्रेन, हार्ट अँड लंग्स.
आपको पता है कि हम लोग क्या, हमारा जो है आपके रिब केज है जिसमें हार्ट हमारा है, हल्का सा स्कल है जिसमें ब्रेन हमारा है, दैट आर वेरी प्रोटेक्टिव पार्ट्स, ऑर्गन्स आर वेरी इंपॉर्टेंट एंड दैट बोन्स आर प्रोटेक्टिंग इट. नेक्स्ट थर्ड वन पार्ट इज मूवमेंट, हालचाल. वर्क्स विथ द मसल्स टू क्रिएट मोशन. आता ते काय करतं, अस्थिंचा सगळा जो सांगाडा आहे तो काय करणार आहे, सगळ्या माणसे जो भाग आहे आपला त्याच्याने मुवमेंट्स हालचाल करायला, ते मोशन्स तयार करायला कार्यरत राहणार आहे. चौथा मुद्दा आहे ब्लड सेल फॉर्मेशन, रक्ताची निर्मिती करणं. ऑकर्स इन बोन मॅरो है ना, दॅट वन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन युअर बॉडी की इट इज helping blood cell to format blood. Next, mineral storage, खनिजाची साठवण करते. It stores calcium and phosphorus. phosphorus लिहा हे दोन. त्याच्यामध्ये ते मिनरल स्टोरेज म्हणजे काय काय जमा करणार. क्वेश्चन इज 2 मार्काचा परत आहे प्रश्न की हाडांमध्ये मिनरल स्टोरेज मग कोणत्या खनिजांची साठवण होते. ये क्वेश्चन है, 4-5 अलग अलग आएंगे, फक्त 2च लिहायचे सर, कैल्शियम आणि फॉस्फरस. आंसर लिखो, कैल्शियम एंड फॉस्फरस आंसर है, लिखने का वहाँ पर आंसर. मेरा 10 मार्क्स का यहाँ कवर कर लिया. अभी बोन गैप्स मेरे एक्यूप्रेशर थेरेपी में. नाउ कम टू द पॉइंट. एक्यूप्रेशर इज द ब्यूटिफुल थेरेपी विच क्रिएट, मैंने अभी एक एग्जाम्पल दिया कि इट गिव्स लाइक 80% रिजल्ट आफ्टर नॅन्टल पोस्ट नॅन्टल प्रॉब्लेम्स है ना. तुमचं ॲक्सिडेंटल केस असो, आता माझी ॲक्सिडेंटल केस होती, आय क्युअर्ड बाय मेल्स माय सेल्फ ऑनली. माझा एक फ्रेंड आहे हे अस्थिरोग तज्ज्ञ, त्याची सपोर्ट घेतली कारण स्वतःचं नर्स बसवू शकणार नाही. यू कॅन टेक सपोर्ट ऑफ वन मेंबर्स लाईक यू, जे आता तुम्ही सगळे तयार होत आहेत, एकदम तज्ज्ञ व्यक्ती बनणार सगळे. सो द थिंग इज ॲक्युप्रेशर पॉईंट काही काही असे असतात जसे पाठीच्या मणक्यांचे, लाईक आपल्याला सॅक्रम आणि लंबरचे काही पॉईंट्स आहेत, तिथे कुणाची ना कुणाची मदत घ्यावी लागते. कारण आपल्याला तिथे पॉईंट्स देताना व्यवस्थित त्याच नसांना पॉईंट देता येतो का नाही, एकदम नसा चुकीच्या नको दाबल्या जायला. सो वी शुड टेक द हेल्प ऑफ आवर कलिग्स फ्रेंड्स. अंडरस्टूड. हेअर द एक्झाम्पल स्पाइन है ना. एक्झाम्पल पहिले काय, इन बिटवीन बोन्स अँड अराउंड ऑल जॉईंट्स, सांधे जे आहेत देर आर स्मॉल गॅप्स, रिकामा जागा असतात. आणि वेअर नर्व्स म्हणजे सगळ्या नाड्या आपल्या शरीरभर आहे, 72,000 नाड्या आहेत. आणि या नाड्या त्या एनर्जी काय करतात, त्या चॅनल्स आहेत, दॅट आर द मेरिडियन्स, जीवनी शक्ती आहेत त्या है ना. त्या पास कशा होतात तुमच्या शरीरभर, त्या 12 ज्या नाड्या आहेत त्या आपण ॲक्युप्रेशरमध्ये शिकणार आहेत. अँड दिस पॉईंट्स आर यूज्ड इन ॲक्युप्रेशर थेरपी, दॅट इज कॉल्ड दाब उपचार पद्धती. ॲक्युप्रेशर थेरपी इज कॉल्ड दाब उपचार पद्धती टू बॅलन्स युअर एनर्जी फ्लो अँड रिलीव पेन. तुमचं जी आहे सगळी जी ती एनर्जी आहे शरीरातील, जीवनशक्ती जी आहे ती तुमची चॅनलची, त्याचा फ्लो जो तुमची वहन होतेच पूर्ण शरीरभर, त्याला ती एनर्जी कुठे अनवॉन्टेड आहे, एक्सेस आहे, ती कमी करायची आहे आणि जी कमी आहे ती फ्लो करायची आहे. पेन रिलीव करायची जी पद्धत आहे, दिस इज कॉल्ड बोन गॅप्स अँड ॲक्युप्रेशर थेरपी, जी आपण शिकणार. पहिला जो मुद्दा आहे दॅट इज कॉल्ड स्पाइन. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी नेहमीच तुम्हाला बोलते का पाठीचा कणा जर तुम्हाला नसेल तर तुम्ही पिठाचा मळलेला गोळा है ना, तर बिटवीन ईच वर्टेब्रा देर आर इम्पॉर्टंट ॲक्युप्रेशर पॉईंट्स अँड प्रेसिंग अलॉंग द स्पाइन इम्प्रूव्ज नर्व फंक्शन अँड रिलॅक्सेस युअर मसल्स. काय होतं इथे की प्रत्येक वर्टेब्रेमध्ये, आता मी काय सांगितलं वर्टेब्रे का कशा आहे ते की त्यात अनइव्हन आहे त्या है ना, एकदम त्याला ना चप्पट आहे ना काय आहे. आपण काय लिहिलेलं होतं वर्टेब्रेला, वर्टेब्रे ही कशी आहे, इररेग्युलर बोन आहे है ना, इररेग्युलर आहे म्हणजे एकसारखी नाही आहे, ती वेगवेगळी आहे. म्हणून आपण त्या वर्टेब्रेला इथे एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे स्पाईनमध्ये. आणि ते काय करणार आहे, त्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत. आवाज येतोय, आय कांट हिअर यू. दिनेश दादा बोल, जोरात आवाज येत नाही. मग थांब याच्यामध्ये वॉल्यूम वाढवा, वॉल्यूम बढ़ाते हैं. तुझा आवाज मला कमी येतोय. एकच मिनटं, प्रश्न विचार.
कारण ॲक्टिव्ह राहिलेले लोक मला आवडतात. 100%. बोल, आता येतो आवाज. जगताप दादा, ॲक्सिडेंटल पेशंटला कुठे मार लागलेला त्याला MRI एक्सरेस केलात की आपल्याला कुठल्या नसा दाबलेलं आहे त्याचं लक्षात आल्यानंतरच आपण ट्रीटमेंट द्यायची. इट विल कम इन युअर पॅथॉलॉजी सब्जेक्ट है ना. आपण गेलं ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजीमध्ये तुम्हाला रिपोर्ट रिडिंग सांगितलेली आणि रिपोर्ट रिडिंग तुम्हाला कळाली की वी अंडरस्टँड एक्झॅक्टली व्हॉट इज द प्रॉब्लेमॅटिक थिंग इन युअर बॉडी आणि हाडांना काय प्रॉब्लेम आहे. मला आता जे घ्यायचं होतं ते आहे स्पाइन. बिटवीन ईच वर्टेब्रे, वर्टेब्रे इज अ इरेग्युलर बोन. Vertebrae is a irregular bone and there are the very important acupressure points are situated in your spine and ते आपल्याला आता कधी शिकायचं आहे ॲक्युप्रेशर या व्याख्यानामध्ये. आणि मीच घेणार आहे. प्रेसिंग अलॉंग द स्पाइन इम्प्रूव्ज नर्व फंक्शन्स. आता काय कुठे काय दाबायचं आहे, नाहीतर बघा दाबलेली नस परत दाबणं मी तुम्हाला मागच्या सांगितलं दॅट इज व्हेरी रॉंग प्रॅक्टिस. सो प्रेसिंग अलॉंग द स्पाइन इम्प्रूव्ज नर्व. पण ते फंक्शन ॲक्टिवेट करण्यासाठी, ते पॉईंट्स स्टिम्युलेट करण्यासाठी पॉईंट्स माहिती पाहिजे आणि ते पॉईंट्स तुम्हाला ॲक्युप्रेशर थेरपीमध्ये 12 मेरिडियन चॅनल्स तुम्हाला शिकवणार आणि ते तुम्हाला एकदम व्यवस्थित कळणार. दॅन तेच पॉइंट तुम्हाला कपिंग थेरपी में भी वही पॉइंट्स यूज़ करते हैं. पंक्चर थेरपी में पण तेच पॉईंट वापरायचे सर. आणि आपण जेव्हा मसाज थेरपी घेतो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ॲक्युप्रेशर मसाज देता, ब्रिलियंट काय रिझल्ट. तुम्ही तो पेशंट असा निघेल ना वाह करत की काय त्यांना एकदम बाहेर वेगळंच त्या जगामध्ये तो बाहेर येईल, एकदम हलकी बॉडी. अंडरस्टूड एव्हरीवन. दॅट इज आय टेल यू द स्पाइन. पहिलं घेतलं आपलं. नेक्स्ट वन इज हँड अँड फीट. हात आणि पाय हे जे पंजे आहेत त्याच्यावर तुमच्या शरीरामधले सगळे पॉईंट्स सिच्युएटेड आहे. बिटवीन फिंगर्स अँड टो जॉईंट्स like powerful meridian points are there, and for example LI4, this is situated in between your thumb and index finger. Hygge point भी कहते हैं इसे on hand. It relieves headache and stress. ये वाला पॉइंट एकदम इजी, आज ही सिखा दिया आप लोगों को. ये दोनों को मिलाएं, इसका मिडिल पॉइंट यहाँ पर आता है. इसको बिल्कुल ऐसे दोनों फिंगर से आप 3 बार स्टिम्युलेट करें. राइट टू लेफ्ट एंड लेफ्ट टू राइट. करा सगळेजण. इट विल बी लाइक क्लोज योर आईज, यू फील रिलैक्सेशन इन योर हेड पेन इवन फॉर स्ट्रेस. दिन में 3 बार करो. सर दर्द गायब, आंखों का नंबर भी, चश्मे का नंबर भी कम होता है. इतना इम्पोर्टेंट. यस, दिस वन इज अ पॉइंट, हेड पॉइंट ऑन योर thumb, upper point. पकड़ो and rotate it thrice, left to right, clockwise thrice, anti-clockwise thrice, and close your eyes. You'll feel पूरा जो हेड पेन है डायरेक्ट माइग्रेन के लिए इफेक्ट करता है. इट इफेक्ट डायरेक्टली ऑन माइग्रेन. हाउ The body is made by God. उस नेचर, उस खुदा ने कैसी कुदरत बनाई है. नेक्स्ट पॉइंट इज K1, किडनी पॉइंट ऑन योर फुट. अभी मुझे फुट दिखाना है. ये रहा फुट आपका. ये दोनों का मिडल पॉइंट है. यहाँ पर K1 पॉइंट एस पे तो सिचुएटेड है, दिख रहा है आप लोगों को K1 पॉइंट है ना. दिस वन इज अ K1 पॉइंट, किडनी पॉइंट. एंड एग्जैक्टली उसको प्रेस करो. आपका यूरिनरी प्रॉब्लम से इम्प्रूव्स योर स्लीप एंड बूस्ट एनर्जी. डायरेक्टली इट इम्प्रूव्स योर स्लीप. नींद नहीं आती है किडनी पॉइंट पे. आप दिन रात में सोने से पहले उसको अच्छे से, आपके अभी सभी को मिलने ही वाला है. जिमी बताना, जिमी है कहने से तो जिमी आपको ठीक है. आप लोग सबको जिमी मिलने ही वाली है ना. आज जो लोग आए हैं उनको तो मिल जाएगी जो ऑफलाइन है. ठीक है. नेक्स्ट इसकी हॉलीडेज़ मिलने वाली है, दिवाली वेकेशंस. उसके बाद सिर्फ बाकी लोगों को मिल जाएगा. चला साधना ताई सर कुठे आहेत? सूर्यवंशी सर खूप सुट्ट्या मारतात. तू येणार होती आज. बरं कर मॅनेज उद्या. तुझा आवाजच येईना, तू म्यूट आहे. पण मला सगळं कळालं.
येस येस येस, युअर बॉडी लँग्वेज स्पीक्स. नाव नेक्स्ट आहे हाऊ टू अप्लाय ॲक्युप्रेशर. ॲक्युप्रेशर कसा करावा. आत्ताच आपण बघितलं वी कॅन यूज अवर फिंगर टिप्स इवन थंब ऑर द फिंगर टिप्स. अंगठा किंवा बोटांची जी टोकं आहेत त्याला सगळ्यात आधी मला काय करायचं आहे, नेल्स कट करून टाकायचे. नेल्स नसावे थेरपिस्टला. हां, आता आम्ही इन्स्ट्रुमेंट्स आणि इक्विपमेंट्स खूप वापरतो म्हणून थोडेफार नखं वाढलेले आहेत, पण नखं आपल्या थेरपिस्टला नसावीच. कुठल्याच थेरपिस्टला नखं नसावे. नेक्स्ट होल्ड करायचं 30 सेकंड टू 1 मिनिट है ना. थ्राइस 30 सेकंड टू 1 मिनिट. प्रॅक्टिस डेली फॉर 5 to 10 minutes in a day. Similar point, LI4 point. LI, it means large intestine, and we are going to stimulate it by 5 to 10 minutes for full day. म्हणजे एखादा मिनिट आत्ता केला, एखादा मिनिट दुपारून केला, एखादा मायग्रेन हळूहळू कमी होतं सर. इट्स व्हेरी व्हेरी लॉजिकल पॉइंट. नेक्स्ट है acupressure should be firm but not painful. LI4 it is liver. नहीं, ये दोनों का बीच, ये दोनों का ये निकलता है ना, दिस इज लार्ज इंटेस्टाइन 4. हाँ, उसको अच्छे से दबाना सर, स्ट्रेस भी गायब हो जाता है बेटा. बहुत बढ़िया. और यू विल नॉट बिलीव कि डायरेक्ट बहुत पेनफुल नहीं होना चाहिए वो. इट शुड बी लाइक फॉर्म होना चाहिए पर पेनफुल नहीं होना चाहिए. वो आप लोगों को जब हम लोग एक दूसरे पे प्रैक्टिस करेंगे ना, वो करना ही है. होने के बाद निशान लग गया नाखून है ना. कोई बात नहीं, पेन से पॉइंट से करें. अभी आप लोगों को जिमी मिल रही है, सब लोग यहाँ पर प्रैक्टिकल करेंगे क्लास होने के बाद, एक दूसरे पे करेंगे. 100% रिजल्ट. फोकस ऑन सॉफ्ट एरियाज बिटवीन अ बोन्स एंड नॉट डायरेक्टली ऑन अ बोन सरफेस. कभी भी डायरेक्ट हड्डियों पे नहीं करना है. देयर आर द गैप्स. मैंने बताया ना अभी हड्डियों में आपको गैप्स. जैसे आपको बताऊँगी कि मैं फीमर बोन है, नीचे बोन है, फीमर बोन डायरेक्ट बोन है, डायरेक्ट नहीं, वहाँ पर बहुत सारे मसल्स है. सो वी कैन पुट डायरेक्टली द पॉइंट्स ऑन इट. जैसे स्प्लिन पॉइंट है, स्प्लिन 6 पॉइंट है, दैट आई टीच यू. चलो, अभी चिकित्सेचा काय संबंध आहे त्याचा, क्लिनिकल कनेक्शन काय आहे आपल्या हाडांबरोबर त्याचा. तर याला आपण असं करूया बॅक पेन. हाँ, जो अभी मैंने आपको बताना है आमिर कि बैक पेन जो है हमारा, जॉइंट स्टिफनेस जो है हमारा, टेंशन साथ. टेंशन मतलब ये वाला टेंशन नहीं है. टेंशन मतलब हम लोग बोलते हैं ना, हाँ, दैट इज़ पैनिक स्ट्रेचिंग, दैट इज़ टेंशन. हम लोग बोलते हैं खिंचाव. टेंशन हम इसको भी बोलते हैं ना, ट्रैक्शन वगैरह देते हैं, खिंचाव. हाँ, इंसोमेनिया, हाँ, दैट इज़ लाइक स्लीप नहीं आना. तो ये एक है. इसमें इसका ऐसा रिझल्ट आहे, हाडांच्या बिंदूवर जर आपण ॲक्युप्रेशर व्यवस्थित केलं तर तुम्हाला पाठीचा मणक्यांची त्रास, जॉईंट स्टिफनेस जे आहे, आपल्याला ताठरपणा आलेला तो, आणि टेन्शन्स म्हणजे नको असलेला तो ताण, इन्सोमेनिया, झोप न येणे, यामध्ये जेव्हा आपण हाडांच्या बिंदूंवर ॲक्युप्रेशर पॉईंट व्यवस्थित देतो हे सगळे त्रास निवळतातच. असा तज्ज्ञांचं पण आणि रिसर्च आहेत, ते तुम्हाला रिसर्च आमच्याकडे जेव्हा याल पुस्तकं बघाल, रिसर्चसुद्धा बघालच. तर ह्या पद्धतीने आपण स्केलेटल अलाइनमेंट आपण एकदम व्यवस्थित सुधारली. इथे अलाइनमेंटसाठी आपल्याकडे लाईफ गेन मशीन पण आहे की बोन सेटिंग होते. प्रॅक्टिससुद्धा एक आहे, त्याच्यामध्ये बोन सेट केले जातात. आणि ते स्केलेटल अलाइनमेंट, इट इज बोन अलाइनमेंट जर व्यवस्थित झाली तर मस्क्युलर जे टेन्शन्स आहेत वैशाली तर आपल्याला ती सुधारली किंवा आपले सगळेच प्रॉब्लेम्स कमी होतात. कुठपर्यंत आले तर स्केलेटल अलाइनमेंट आपली सुधारल्यास मस्क्युलर टेन्शन्स कमी होते आणि आपलं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा वाढतं. या पद्धतीने आपण कन्क्लुजनवर जाऊया, कारण मला व्याख्यानाला 6च मिनटं राहिली आणि 6 मिनटात माझं कन्क्लुजन सगळ्यात लवकर माझं व्याख्यान आवडतं म्हणून मला ही वेळ देण्यात आली, कमी वेळ मिळालेला आहे. तर कन्क्लुजनमध्ये बोन्स आर नॉट जस्ट हार्ड स्ट्रक्चर, नुसतंच ते हाडाचा सांगाडा म्हणजे काहीतरी कडकपणा तुम्हाला दिलेला आहे, तुमच्या त्या मांसल भागाची ठेवण त्याच्यावर पोटून दिलेलं असं नाही का, आपण मेहंदी इथे लावून घेतो. आता मी लग्नाला लावली होती पहिल्यांदा, मग ठेवतो रंग येतो. हे तसं नाही. बोन्स आर नॉट जस्ट अ हार्ड स्ट्रक्चर, दे आर लिव्हिंग टिश्यूज. ते जिवंत ऊती आहेत, लिव्हिंग टिश्यू. प्रश्न आहे तुम्हाला, क्वेश्चन इज, आर बोन्स आर
हार्ट स्ट्रक्चर? द आन्सर इज नो, दे आर लिव्हिंग टिश्यू. हाडं हे नुसतेच हाडांचा सांगाडा आहे तर नाही, ती एक जिवंत ऊती आहे. त्याचं उत्तर आहे इट सपोर्ट, प्रोटेक्ट अँड बॅलन्स आवर एंटायर बॉडी. दिस वन इज अ आन्सर. आणि पूर्णच्या पूर्ण 10 मार्काचा मी सिलेबस कंप्लीट केला. When we combine knowledge of skeletal anatomy and we combined it with the acupressure techniques, it helps in holistic healing. जेव्हा आपण हाडांचा स्केलेटल सिस्टम म्हणजेच हाडांचा सांगाडा आणि ॲक्युप्रेशरची जी सिस्टम आहे त्या टेक्निक्स, ह्या दोघांना पण जेव्हा आपण निसर्गोपचार पद्धती शिकताना या दोघांच्या संगतीने, है ना, असंगतीने संगतीने त्या टेक्निक्स शिकून घेतो तर इट हेल्प्स इन होलिस्टिक हिलिंग. म्हणजेच ते संपूर्ण आरोग्य, पूर्ण संतुलन करण्याच्या तरतुदीपर्यंत आपण पोहोचलेलो असतो. कळत आहे? आणि क्वेश्चन नाउ देर आर लास्ट 3 minutes फॉर यू. यू कॅन आस्क क्वेश्चन्स टू मी. माझा आत्ताचा जो सिलेबस आहे 10 मार्काचं मी नियोजन केलेलं, प्रश्न तुम्हाला लिहून दिलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्ही बघितली. ज्यांची झाली त्यांनी ना फोटो काढून आपल्या ग्रुपला टाकून द्यावं, ज्यांनी टिप्पण काढल्या त्यांनी. तर मला आता तुम्ही प्रश्न विचारा. वो अर्चना बाय बाय फोन करी कहाँ तक पहुँची? एड्रेस दिया आ गई, भेजो अंदर उसको. बघा, आपण मी पुन्हा एकदा रिपीट करते काय काय आपण आजच्या आज आत्ता शिकलेलो आहोत. देर आर पहिलं घेतलेलं होतं आपण स्केलेटल सिस्टम इंट्रोडक्शन. हां, काय घेतलं आहे? किती हाडं असतात लहान मुलांमध्ये आणि मोठ्या. मग स्ट्रक्चर, हाडांची रचना बघितली. सेकंड मुद्दा द स्ट्रक्चर ऑफ बोन. मी फक्त मुद्देच लिहिलेले आहेत माझ्या मोबाईलला. तिसरं आहे टाइप्स ऑफ बोन, हाडांचा प्रकार, ते सगळे मी सांगितले. बरोबर, ते तुम्हाला येणार. फंक्शन ऑफ बोन्स, काय कार्य होतात हाडांनी. बरोबर, कार्य एकदम ते बघा तुम्ही हाडच नसतील. संरक्षण करणे, हालचाल, शाबाश, खनिज साठवण, कॅल्शियम आणि फॉस्फरस. परफेक्ट. 5वा मुद्दा कोणता आहे? हालचाल, आवाज. मूवमेंट, बरोबर, प्रोटेक्ट, संरक्षण, हां, ब्लड तयार करणे. येस, व्हेरी गुड. आता हाडांमधील जागा आणि ॲक्युप्रेशर यांचा सहसंबंध लावताना किती मुद्दे घेतले आपण? स्पाईन घेतला, हात आणि पाय घेतले, त्याच्यात फेस आणि स्कल राहिला का? हा घेतला. चेहरा आणि कवटी, जंटल प्रेशर टाकायचे असतात आपल्याला. बघा आपण फेशियल वगैरे करतात महिला, ॲक्युप्रेशर पॉईंट्स येतात बघा डोळ्यांचे, आहे ना, नाकाखाली इथले. तर दॅट इज अ जंटल प्रेशर अणुघ्यात. म्हणजे सायनसचे जे प्रॉब्लेम असतात ना, दिज आर द सायनस पॉईंट, लक्षात ठेवा. दिज आर हे पॉईंट जेव्हा आपण व्यवस्थित स्टिम्युलेट करतो, डायरेक्टली तिथलं क्रिस्टल्सच ब्लास्ट होऊन जातात, सायनस क्रिस्टल्स ब्लास्ट होऊन जातात. इतका फायदा आहे. तर ते आपल्याला घ्यायचं नाही. आणि मायग्रेनसुद्धा कमी होतो याच्याने, हे आपण शिकलो. ॲक्युप्रेशर कसा करावा त्याचे आपण 5 मुद्दे बघितले. सांगा. थंब आणि फिंगरप्रिंट वापरावी, फिंगर टिप्स वापरावे. व्हेरी गुड. प्रेशर करावं. किती सेकंड थांबलं पाहिजे? 30 सेकंद ते 1 मिनिट. व्हेरी नाईस. हां, मी बोलो. आणि दिवसभरातनं कोण बोल आहे? जगताप दादा. बरोबर, दिवसभरातनं 5 ते 10 मिनिट. अगदी बरोबर. पुढचा मुद्दा घेतला होता क्लिनिकल चिकित्से संबंध कसा ठेवावा त्याला, है ना? बरोबर. हे आपण 7 मुद्दे घेतले. तर ह्यातलं काय असं आहे जे तुम्हाला अवघड वाटलं आणि कळलं नाही? आणि हे 10 मार्क तुम्हाला लास्टला जो आपली पेपर आहे 100 मार्काचा, त्याच्यातनं 10 मार्क, मागचे 10 मार्क आपण मिळवले आणि हे 10 मार्क तुमचेच. असं शिकवलं की ते 10 मार्क तुम्हाला कुठे, किती सोपं आहे बरं, सांगा बरं. लहान मुलांमध्ये किती हाडं असतात, मोठ्यांमध्ये किती हाडं असतात, 2 मार्क झाले की नाही, किती सोपं आहे. मग आता इथे 2 मार्क कट झाले, कोणाचे कमी झाले तर ते मला कळतीलच परीक्षेत. तर मग ते का बरं का मेरे पास नाही अशी ती टिपरी आहे छोटी. खूप दांडिया खेळल्या ना इथे, दांडिया, तर ते टिपरी जमा करून ठेवली. आता सांगा
मी तर तुम्हाला प्रश्न कव्हर केले. तुमचे काही प्रश्न आहेत या मुद्द्यांवर? किसी का कोई सवाल? डन. 2 वाजलेत. मी अगदी वेळेवर माझं व्याख्यान इथे थांबवणार आहे. अशोक पाटील सर आलेले आहेत आणि आपण ह्या व्याख्यानाला सांगता करताना पुन्हा दीर्घ श्वास घेऊन थांबूया. कारण हे जे सांगितलेलं आहे ते तुमच्या मेंदूच्या कोपऱ्यापर्यंत पोचणार आणि नेहमीसाठी लक्षात राहणार, विसरणारच नाही. 80-90 वर्षापर्यंत पण. कारण काय ना, योगी आणि योग निसर्ग उपचार जे तज्ज्ञ असतात ना त्यांना आयुष्य जास्त असतं असं म्हणतात बरं. आता हे जे आपले दिसतात ना वयस्कर, मिहान बुजुर्गान हस्तिया हमारी, तो हे सगळे 70 पार केलेले आहेत. जे आपल्याकडे बसतात ना 80-80 वर्षाची ती पिढी कुलकर्णी सर, इतका त्यांना आत्ता ह्या वयात सुद्धा PhD अभ्यास सोडलेला नाही, ॲक्टिव्हिटीज सोडलेला नाही, स्वतःची कामं स्वतःच करतात, जगतात आणि गेले तरी आनंदाने जाते. का? योग आणि निसर्गोपचार शिकवणच तशी असते की तुम्ही जाताना पण आनंदानेच जा. ओके, नाव लेट्स गो फॉर डीप ब्रिदिंग. 3 आपण श्वास घेऊया, दीर्घ श्वास, आणि काढूया आणि माझं व्याख्यान थांबवूया. सरकं बोलू रेडी. दीर्घ श्वास घ्या, हळूवार काढायचं, पोट आतमध्ये लागून. दोन्ही हाताची घर्षण करायची आहे आणि हळूवार डोळ्यांवर ठेवल्यानंतर आपण हळूवार डोळे उघडणार आहोत. धन्यवाद.